भारतीयांनो एकत्र या व सर्वांपासून भारताचं संरक्षण करा. परकीय देशापासून भारताचं संरक्षण करा. हा विषय आपण पाहत आहोत. या विषयाचे सविस्तर विश्लेषण करत आहोत. भारतीयांनो एकत्र या. भेदभाव जातीभेद विसरून जा. भांडण तंटा विसरून जा. मतभेद विसरून जा. हाव लालच विसरून जा. सर्वांनी एकत्र या. एकता ठेवा. समजदारपणा ठेवा. शहाणपण ठेवा. ऐक्यता ठेवा. प्रेम ठेवा. आणि परकीयापासून, शत्रूपासून, देशद्रोहीपासून, गद्दारापासून आपल्या भारताचं संरक्षण करा. आपला भारत देश हा सर्वात महान देश आहे. सर्वात मायाळू देश आहे. दयाळू देश आहे. सुंदर देश आहे. सर्वच बाबतीत, सर्वच गोष्टीत आपला भारत देश हा चांगला आहे. उत्कृष्ट देश आहे. सुंदर आहे. भव्यदिव्य आहे. छान छान आहे. जबरदस्त आहे. दर्जेदार आहे. संस्कृतीमध्ये सर्वात चांगल्या गोष्टीत, सर्वात चांगल्या बाबतीत आपला देश एकदम उत्तम असा देश आहे. उत्तम असा भारी देश आहे. छान छान देश आहे. म्हणून आपल्या भारताचं संरक्षण झालं पाहिजे, रक्षण झालं पाहिजे. परंतु काही लोकांमुळे, काही दुष्ट लोकांमुळे आपल्या भारताचं, आपल्या भारत देशाचं नुकसान होत आहे. भारत देश घसरत आहे. भारताची प्रगती, विकास घसरत आहे. तसेच इतर अनेक गोष्टी घडत आहेत. त्यामुळे भारताची प्रगती, विकास कमी होत आहे. अशा अनेक लोकांमुळे भारताचा प्रगती दर, विकास दर कमी होत आहे, घसरत आहे. म्हणून भारताचं रक्षण व्हावं, भारताचं संरक्षण व्हावं. भारतातील सर्वजण आनंदी राहावे, प्रसन्न राहावे, सुखी राहावे. भारतामध्ये स्वनिर्मिती व्हावी. भारत प्रगतशील बनावा. भारत सुंदर छान व्हावा. भारताची प्रगती व्हावी. भारत विकसित व्हावा. भारतात सर्वत्र नाव व्हावं, नाव गाजावं. यासाठी सर्वांनी एकत्र येणे आवश्यक आहे. सर्व भारतीयांनी एकत्र येणे आवश्यक आहे. जे भारतीय आहेत त्या सर्व भारतीयांनी जातीभेद विसरून, मतभेद विसरून, वैर विसरून, भांडण तंटा विसरून, सर्व विसरून एकत्र यावे. आणि आपला भारत किती महान आहे, आपला भारत किती श्रेष्ठ आहे, आपला भारत किती पराक्रमी आहे, आपला भारत किती शूरवीर आहे. भारत हा सुरांचा देश आहे, वीरांचा देश आहे. भारत हा क्रांतिकारकांचा देश आहे. भारत हा महान लोकांचा देश आहे. थोरांचा देश आहे. हे जगाला दाखवून द्यावे. हे सगळ्या देशाला दाखवून द्यावे. म्हणून कोणीही आपल्या भारतासोबत खेळणार नाही. आपल्या भारताला कमजोर समजणार नाही. आपल्या भारताच्या चांगल्या संबंधाचा गैरफायदा घेणार नाही. यासाठी सर्वांनी एकत्र यायला पाहिजे. नेत्यांनी चांगलं धोरण अवलंबला पाहिजे. नेत्यांचा उद्देश चांगला असला पाहिजे. कोणताही नेता असो, राजकर्त्यांचा, नेत्यांचा उद्देश चांगला असला पाहिजे. आपला भारत पुढे जावा, भारताची प्रगती व्हावी, भारतामध्ये शिक्षणाचा प्रसार व्हावा, हिंदू संस्कृती टिकून राहावी, सर्वांचं रक्षण व्हावे, गायीचं रक्षण व्हावे, गाय मातेचं रक्षण व्हावे. गायीची कत्तल होऊ नये. गाय ही माता आहे. गाय ही माता आहे, पवित्र माता आहे. म्हणून गायीचं रक्षण व्हावं, गायीचं संरक्षण व्हावं.
कारण गाय श्रेष्ठ आहे, सर्वात श्रेष्ठ गाय आहे, म्हणून या गायचं रक्षण व्हावं. गायची कत्तल होऊ नये, गायची हत्या होऊ नये, गायची हत्या होऊ नये, गायची कत्तल होऊ नये, गायचं संरक्षण झालं पाहिजे. गाय ही पूजनीय आहे, गाय ही श्रेष्ठ आहे, महान आहे, म्हणून या गायची पूजा झाली पाहिजे. म्हणून हे गायचं रक्षण झालं पाहिजे, गायचं संरक्षण झालं पाहिजे. म्हणून या गायचं रक्षण व्हावं, या गायचं संरक्षण व्हावं, यासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. गायची हत्या होऊ नये, तसेच भारताची घसरण होऊ नये, भारताची विकास पातळी घसरू नये. कोण्या कारणामुळे, कोणत्या गोष्टीमुळे आपला भारत घसरू नये, आपल्या भारताचा विकास दर घसरू नये. भारत चांगला व्हावा, सुंदर व्हावा, छान व्हावा. भारतातील लोक, सर्व लोक, भारतातील गोरगरीब सामान्य लोक सर्वजण सुखी राहावे, आनंदी राहावे. भारत पुढे जावा, सर्व देशापेक्षा, सर्वांपेक्षा भारत पुढे जावा, भारताची प्रगती व्हावी, भारताचा विकास व्हावा. यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे, सर्वांनी झटले पाहिजे, राबले पाहिजे. जे भारताचे शत्रू आहेत, जे काही दुष्ट लोक आहेत, जे देशद्रोही आहेत, जे गद्दार आहेत, यांना चांगला धडा दाखवला पाहिजे. जे भारताच्या विरुद्ध आहेत, ज्यांना भारताचा अभिमान नाही, ज्यांना भारताविषयी प्रेम नाही, ज्यांना भारताविषयी आदर नाही, ज्यांना भारताविषयी काही घेणं देणं नाही, अशा लोकांना चांगला धडा दाखवला पाहिजे. अशा गद्दारांना चांगला इंगा दाखवला पाहिजे, अशांना चांगला धडा शिकवला पाहिजे. अशा दुष्ट लोकांपासून, अशा भारताच्या शत्रूपासून भारताचं संरक्षण केलं पाहिजे. यासाठी सर्व भारतीयांनी एकत्र आलं पाहिजे. म्हणून सर्वांनी भारताविषयी प्रेम ठेवून, आदर ठेवून, अभिमान ठेवून, तळमळ ठेवून, धडपड ठेवून सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. सर्वांनी संघर्ष केला पाहिजे, झटलं पाहिजे, राबलं पाहिजे आणि आपल्या भारताला परिपक्व बनवलं पाहिजे, श्रेष्ठ बनवलं पाहिजे, सुंदर बनवलं पाहिजे. भारतावर कोणीही वाईट डोळा ठेवणार नाही, भारताकडे कोणीही वाईट नजरेने बघणार नाही, भारताची कोणी खेटणार नाही. यासाठी सर्वांनी झटलं पाहिजे, राबलं पाहिजे आणि एकेकाला चांगला इंगा दाखवला पाहिजे. भारत हा शक्तिमान देश आहे, भारत हा शक्तिशाली देश आहे, भारत हा सामर्थ्यांचा देश आहे, भारत हा सुरांचा देश आहे, भारत हा वीरांचा देश आहे, भारत हा कर्तबगारी देश आहे, भारत हा शांतता, जसा शांततावादी आहे तसा पराक्रमी आहे, तसा शूरवीर आहे, ज्ञानवान आहे, बुद्धिवान आहे. भारता इतकं ज्ञान कुठंच नाही. भारतामध्ये अनेक ज्ञानी लोक आहेत, भारतामध्ये अनेक चांगले लोक आहेत. भारत हा संतांचा देश आहे, भारत हा क्रांतिकारकांचा देश आहे, भारत हा महान स्त्री पुरुषांचा देश आहे, भारत हा श्रेष्ठ हिंदू संस्कृतीचा देश आहे, भारत हा हिंदुत्ववादी आहे, भारत हा सर्वात श्रेष्ठ देश आहे. म्हणून भारत हा संतांचा देश आहे. म्हणून भारत हा जसा दयाळू, मायाळू, करुणादायी, परोपकारी, उपकारी, श्रेष्ठ, शांततावादी आहे, तसा तो पराक्रमी आहे, शक्तिमान आहे, शक्तिशाली आहे, बलाढ्य आहे, बलवान आहे, बुद्धिवान आहे, ज्ञानवान आहे, श्रेष्ठ आहे. म्हणून भारतासोबत कोणी खेटू नये, भारतासोबत कोणी संघर्ष करू नये. पण भारतातले लोक जर एकत्र आले, भारतीय जर एकत्र आले, तर दुसरं कोणाचंही खरं नाही, दुसरं कोण्या देशाचं खरं नाही. म्हणून कोणत्याही देशाने भारताकडे वाईट डोळा ठेवू नये, भारताकडे वाईट नजरेने बघू नये. भारताशी जर व्यापार करायचा असेल तर चांगल्या धोरणाने, चांगल्या नीतीने, चांगल्या उद्देशाने भारताशी व्यापार करावा. परंतु वाईट कपट ठेवून, भारताचा नाश करून, भारताला फसवून, या भारतावर वाईट डोळा ठेवून, भारताकडे वाईट नजरेने बघून
या भारताचं नुकसान करून, भारताची फसगत करून भारताशी व्यापार करण्याचं मनातही आणू नये. भारताचे खरे मित्र इराण, रशिया आहे. म्हणून भारताने रशियासोबत, इराणसोबत आपला व्यापार करावा, संबंध चांगले ठेवावेत. इराण, रशियासोबत चांगले संबंध ठेवावेत. भारताचे खास मित्र इराण, रशिया आहे. म्हणून भारताने इराण, रशियाशी चांगले मित्र मैत्री ठेवावी, चांगले संबंध ठेवावे. कारण भारत हा जसा दयाळू आहे, प्रेमळ आहे, तसाच पराक्रमी आहे, शूरवीर आहे, क्रांतिकारकांचा देश आहे, शूरवीरांचा देश आहे. म्हणून भारताने आपलं रक्षण केलं पाहिजे. भारतातील लोकांनी सर्वांनी एकत्र येऊन आपल्या भारताचे रक्षण केलं पाहिजे, भारताचं संरक्षण केलं पाहिजे, भारताची संस्कृती जपली पाहिजे. तसेच गायीचं संरक्षण केलं पाहिजे, सर्वांचं संरक्षण केलं पाहिजे, शिक्षणाचा प्रसार केला पाहिजे, भारताने स्वनिर्मिती केली पाहिजे. कोणाचंही ऐकून, कोण्या देशाचं ऐकून आपल्या देशाचं नुकसान करू नये. आपली विकास पातळी, आपली प्रगती दर वाढवावा. आणि भारताने खास इराण, रशियाशी संबंध ठेवावा, अमेरिकेशी संबंध ठेवू नये. म्हणून भारताने आपली प्रगती करावी. म्हणून भारतातील सर्व लोकांनी, सर्व देशवासियांनी, सर्व भारतीयांनी एकत्र येऊन भारताचं रक्षण करावे, भारताचं संरक्षण करावे. तरच भारत टिकेल, भारत चांगला राहील, मजबूत होईल, स्ट्रॉंग होईल, भारताची प्रगती होईल, भारत विकसित होईल आणि भारत प्रगतशील होईल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका. धन्यवाद.